नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ही आपली नर्सरी इको फ्रेंडली फ्लोरा या नावाने आहे. सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडं, मसाले आणि दुर्मिळ झाडं, शोभेची झाडं त्या मानाने आपल्याकडे एक साधारण 5% असतील. हो, मेडिसिनलच आहे. आपल्याला आता हे जर वाइंड अप करायची थोडक्यात, तर याच्यासाठी काय काय प्रयत्न चालू आहेत आपले? नाही, आता प्रयत्न म्हणजे काय माहितीये का, जसं आपण आता व्हिडिओ टाकलेत फेसबुकला वगैरे, तशी बरीच मंडळी जी आहे की ती नर्सरी व्यवसायात उतरू इच्छिते. पण इच्छा भरपूर आहे लोकांची. पण प्रश्न असा आहे की आपली जी सगळ्यात मोठी चूक झाली, आपली स्वतःची जागा आपण ज्यावेळेस करायचं ठरवलं आणि त्याच वेळेस करोना आला. ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे त्यांना ते ठीक आहे, पण नर्सरी व्यवसायाचं भवितव्य जे आहे, अर्थात आता नर्सरी व्यवसाय नाही, कुठल्याही व्यवसायाला आणखीन आपल्याला एक जोडधंदा पाहिजे. म्हणजे नुसतं नर्सरीवर असं अवलंबून राहणं मग आता थोडंसं क्षेत्र मोठं असलं तर आता रिसॉर्ट, ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटन वगैरे हे जे आहेत, हे मला वाटतं आता इतके म्हणजे सॅच्युरेटेड होतात, म्हणजे सॅच्युरेशन होत आलेलं आहे. पण ज्यांच्याकडे अर्धा एकर, 1 एकर मध्ये सुद्धा ही आता उभी राहत आहेत. आपल्याकडे जर कधी क्षेत्र जास्त असलं तर साधारण 1 एकरचं जंगल करता येईल. आणि ते जंगल असं करायचं, आंब्याची समजा आपण 2-2, 3-3 झाडं लावलीत मदर म्हणून, त्यानंतर म्हणजे आपल्याला त्याची कलम करता येतील. धुपाचं झाड लावलं किंवा आणखीन कुठली काही झाडं लावली की त्यापासून बी मिळेल आपल्याला, किंवा काही याच्यापासून कटिंग मिळेल. असं जर कधी ज्याचं असेल, आणि फक्त एवढंच आहे की आपण ज्या वातावरणात नर्सरी सुरू करतोय, ज्या भागात नर्सरी सुरू करतोय, त्या भागात प्रामुख्याने काय विकलं जातंय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. म्हणजे तिथल्या सराउंडिंगचा अभ्यास केला पाहिजे. हा एक. दुसरी गोष्ट, त्या भागात आपण झाडं जी मदर म्हणून लावू ते कितपत जगतील, थोडक्यात क्लायमेटचा पण अभ्यास केला पाहिजे. क्लायमेटही आलं ते एक आहे. आणि मग याही व्यतिरिक्त मग आता मार्केट आलं. मार्केट पण जवळपास म्हणजे रोड टच जागा पाहिजे वगैरे वगैरे अशा गोष्टी आल्यात. आता समजा माझ्याकडे एक 4 एकर क्षेत्र आहे. मी सुरुवातीला एक अर्ध्या एकरात नर्सरी सुरू केली. 1 एकरात एक जंगल उभं केलं. जंगल उभं करताना मी एक काळजी घेतली की आता ह्या झाडाचं मला कटिंग, याच्यापासून रोपं तयार होतात किंवा गुटी कलमाने रोपं तयार होतात, प्रायोरिटी मी याला दिली. सायमल्टेनियसली हे जर कधी फळझाड असेल तर त्याला जास्त प्रायोरिटी, कारण काही फळं विकली जातील आणि फळं विकली गेल्यानंतर त्याची जी काही कलम करू ती पण विकली जाणार आहे. त्यामुळे अशा झाडा दोन्ही झाले पाहिजे. दुसरी गोष्ट, अशी काही महत्वाची झाडं आहेत जसं काळा धूप आहे, नंतर बोसविल्या सराटा म्हणजे सलई आहे, त्याच्यानंतर मग असे बरेच प्रकार आहेत धुपाची वगैरे, किंवा ती लागवड केली तर त्यांच्या आता राळ लावली तर राळेपासून लोकांना हे माहिती नाहीये की त्या फळांचं काय करायचं. ते फळ जे आहे त्यातला जो बटर आहे तो साल बटर म्हणून खाल्ला जातो. त्या बियापासून तेल निघतं आणि ते तेल मिठाईवाले वापरतात, शाही मिठाई जे आहे त्याच्यासाठी. म्हणजे कोणत्या पण झाडाचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला पाहिजे. त्याचा डिंक मिळतो, जो डिंक निघतो तोही धूप म्हणून वापरला जातो. मग अशी जी आहे जी फळझाडं नाही, पण मग अशा गोष्टींना त्यांनी प्रायोरिटी द्यावी आणि ती मदर लावावी. ती मदर लावली तर त्याचं होणार काय माहितीये का, त्यापासून त्यांना ते साल बटर वगैरे ते मिळेल, बियारोप बनवण्यासाठी कामात येईल. आंब्याचं झाड लावलं, समजा मी एक आंबा लावला मियाजाकी, तो वाढला की मग मला त्याची कलम करता येतील, फळंही विकली जातील, कलमही करता येतील. असं 1 एकरचं जर कधी जंगल केलं तर मग मला त्या ठिकाणी कृषी पर्यटनही करता येईल. म्हणजे साइड बाय साइड आणि आता कुठल्याही एका व्यवसायावर आपलं कुटुंब चालू शकत नाही.
मग नोकरी जर कधी नसेल घरामध्ये कुणाला, तर मग अशी एखादी प्रोसेस इंडस्ट्री, मग औषधी वनस्पती लागवड, मग तुम्ही त्या ठिकाणी वेखंड आहे, वाळा आहे, किंवा मग अशी छोट्या प्रमाणात अशी जी विकली जात आहेत, मग त्या भागातला एखादा डॉक्टर जर कधी कोणी असेल त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपण जर कधी त्या औषधी वनस्पती, आता त्यांना काय वेखंड लागतो, वाळा लागतो, बऱ्याच गोष्टी आता कॉमन होत गेलेल्या आहेत आयुर्वेदिक आयुर्वेदाच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांना तिथं त्या विकता येतील. आता आपल्याकडे जे नर्सरी सुरू करायला, म्हणजे ज्यांना नर्सरी सुरू करायची इच्छा आहे, त्यातले जवळपास 75% लोक जे आहेत ना, त्यांना शेती हा विषय माहितीच नाही. आता कुठेतरी त्यांनी रिसॉर्ट म्हणा किंवा कुठल्या तरी कारणास्तव आपल्याला, म्हणजे आपलं सेकंड होम म्हणून 1 एकर जागा घेतलेली आहे, जॉब करतायत आणि जॉब करून हा पुन्हा व्यवसाय करायचा आहे, अशी लोक जी आहेत ना ही नर्सरीमध्ये, मग आपण त्यांना जर ठीक आहे, आपण तर त्यांना सांगतोय की तुम्ही या, शिका, आम्ही काही तुमच्याकडनं फी घेत नाहीये, तुम्ही शिका, अभ्यास करा आणि तुम्ही एक सुरू, पण ते सक्सेस होणार नाहीये. कारण त्या ठिकाणी नर्सरी म्हटल्यानंतर हे पिशवीतलं रुपये, याला या दिवसामध्ये रोज पाणी मारणं गरजेचं रेग्युलर पाहिजे, पण तेवढं ते दुर्लक्ष झालं तर मेहनत वाया मरणार ते. मग घरातला कोणीतरी असा एक कॅन्डिडेट, जे शेतकरी कुटुंबातले आहेत, त्यांना काही झाडांची माहिती आहे, त्यांना झाडं कशी लावायची ती माहिती आहे, त्यांना बऱ्यापैकी ज्ञान आहे. थोडक्यात त्याच्यात इंटरेस्ट असलेला माणूस सक्सेस ची शक्यता जास्त आहे. तर त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट असेल, आता आपल्याकडे एवढे मदर आहे, जवळपास मदरची संख्या काढली होती, आपण मोजली होती, तर काहीतरी 2500 मदर आहे ती. म्हणजे काळ्या दुपाची साधारण आपण एक 15-20 ठेवलेली आहे, 21 आहे. नंतर बोसेलिया सेराटा, सलई गुगुळ जे आहे त्याची काहीतरी मला वाटतं 17-18 आहेत. नंतर काही रुद्राक्ष आहे, भरपूर येत. मग अशी जी आहेत ना, ही जवळपास 2500च्या घरात ही मदर आहेत. आता त्यांना ही मदर पाहिजेत, पण मदर पाहून बरं त्यांना हवं, आता औरंगाबादचे जे गृहस्थ आहेत त्यांना जे मदर पाहिजे त्या क्लायमेटला ती झाडच जगणार नाहीयेत. म्हणजे ज्याने विचार करायचा आहे की करायची बुवा नर्सरी, त्याने पहिले जागा निवडून त्या जागेवर काय काय होईल तीच झाडं सिलेक्ट करायला पाहिजे. आता बरं, त्यांची जमीन आहे ब्लॅक कॉटन सॉइल, त्या ठिकाणी वृक्ष हे होणं, त्याला हे अशी जी मोठी झाडं वाढणारी आहे, यांना साधारण निचरा होणारी जमीन किंवा म्हणजे थोडक्यात थोडी मुरमाड जागा पाहिजे. काळीची त्यांची काळीची जमीन आहे, त्या काळीच्या जमिनीत झाडांची वाढ होणार नाहीये, चालत नाही, निचरा होणार नाही तिथे. त्यामुळे त्यांनी तो अभ्यास करणं गरजेचं. नर्सरीचा व्यवसाय चांगला आहे, या व्यवसायाबरोबर ह्याला जोडधंदे सुद्धा भरपूर करता येतात. आता कृषी पर्यटनचा, हातात जे कृषी पर्यटन आहेत त्यांच्याकडे एक ठराविक साच्यातली येते किंवा ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता औषधी वनस्पतीमध्ये आपण जे आतापर्यंत सांगितलं, अजून वाळा आहे, वेखंड आहे, नंतर तुमचं विधारा आहे, त्यानंतर अशी बरीचशी हे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आजच्या तारखेत आज जी जागतिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये 2च गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे, फूड आणि फार्मा. जे खाण्यासाठी येईल, शेवटी प्रत्येकाला पोट भरायचंच आहे, त्यामुळे त्याला टाळता येणार नाहीये. आणि आजारी पडला तर त्याला औषधे पाहिजेच. त्यामुळे ज्याला कुणाला काही करायचं असेल त्यांनी ह्या रिलेटेड, बरं आता कसं आहे, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, इतक्या हे आलेले आहेत की तुम्ही आता समजा एखादं, मी समजा फणस घेतला, फणसची पावडर केली, तर ती पावडर मी पॅक करून युट्यूबवर वगैरे, आता हे विकणं सोपं झालेलं. आतापर्यंत पापड वगैरे हे विकले जायचे, साधी गोष्ट. रियालिटी नाही ना, किती ओरिजिनलचा प्रश्न नाहीये. तुम्हाला तुमचं ना हे करायचं जर कधी असेल, ब्रँड करायचं असेल, तर तुम्हाला आता या गोष्टी करणं गरजेचं आहे. वेखंडाची पावडर, म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत. आणि लोणचं जरी घेतलं तरी आपल्याकडे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं,
ही 3 प्रकारची लोणची चालतात. पण लोणची आता आल्या- भरपूर निघाली. आल्यापासून होतं, हळदीचं होतं, त्यानंतर काळ्या मिरीचं होतं, जायफळाचं होतं, लसणाचं होतं, केळफुलाचं होतं. हे केळफुलाचं होतं, हे जे आहेत ना करवंदाचं होतं, करवंदाचं. नंतर भोकर आहे तिचं भोकरचं होतं. म्हणजे असे जे आहेत, किंवा आपलं स्टार फ्रूट कमरक जे म्हटलं त्याचं जातं पण होतं. ते कच्चं असलं त्याचंही लोणचं होतं. आता ही कसं आहे माहितीये का, प्रत्येकाला थोडंसं नवीन काही द्यायचंय. निसर्गामध्ये जे आहे त्यातच आपण कन्व्हर्शन करू शकतो. त्यातल्या त्यात जायफळाचं लोणचं फार चांगलं चालतं, हळदीचं लोणचं चालतं, करवंदाचंही चालतं, गुलाबी करवंद जी येतात ना तिचं चालतं. मग असा जर कधी त्यांनी म्हणजे त्यांचं फेन्सिंगही सांभाळलं जातं, नर्सरी पण होते, आणि बरं तिथं येणारे समजा जर कधी त्यांचं कृषी पर्यटन असलं, एखाद्या एकरचं जंगल केलं असेल, त्या जंगलामधनं त्यांना बी मिळणार आहे, त्यानंतर त्यांची रोपं तयार होणार आहेत, फळझाडांवर प्राधान्य दिलं तर फळझाडांची रोपं तयार होणार आहेत, आणि त्याबरोबर येणारी जी मंडळी आहे त्यांना या गोष्टी ते विकू शकतात. त्यामुळे अभ्यास महत्वाचा, अभ्यास महत्वाचा आहे. फूड आणि फार्मा ह्या 2 गोष्टींवर ज्यांनी प्राधान्य दिलेलं आहे, ज्यांनी याच्यावर लक्ष दिलं आणि ज्यांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी ते चांगलं आहे. आणि नर्सरी व्यवसाय तसा खूप चांगला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपण सुरुवात केली, आपली परिस्थिती काय होती आपल्याला माहिती आहे. आजची ही परिस्थिती जी आहे, आता हे प्रदर्शनही आहे वगैरे आहेत, नाही चांगला आहे सगळ्या दृष्टीने, पण त्याच्यात माहिती असणं आणि आवड असणं, माहिती आणि जागा, पाणी, बऱ्याच गोष्टी आहेत ना. तर तेच आहे की बाबा वातावरणाला, आपल्या वातावरणाला आपण काय करू शकतो. जास्वंद, मोगरा, गुलाब, नंतर तगर वगैरे जे आहे हे कॉमन आहेत. हे सगळीकडे कुठेही झालेत आणि ते करणं काही कठीण नाहीये. मिळू शकताय सगळीकडे. ते सहजासहजी मिळतं. पण मग अशा गोष्टीमध्ये जर कधी उतरलं तर त्याला थोडंसं एक वेगळं महत्व प्राप्त होतं. शासनाच्या काही स्कीम्स आहेत, त्याचाही अभ्यास करावा लागेल. औषधी वनस्पती लागवड करायची असेल तर त्याला आपल्याकडे क्षेत्र किती आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि त्यातही जर कधी आपण त्याची प्रोसेस इंडस्ट्री जर कधी केली समजा, तो डबल मोठा विषय आहे पुढचा. नाही तो मोठा विषय नाही. तर त्यांनी जर विषय होऊ शकतो नाही मग आता तो स्पेशल विषय म्हणून सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेच करणार आहे की ज्यांच्याकडे आता प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये काय काय होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या अजूनही खूप लोकांना माहिती नाहीये की बॉ ठीक आहे. गंमत सांगू तुला, आता एक भारतातली एक मोठी कंपनी म्हणजे एक मोठा ग्रुप व्हिडिओ मोठा होता, रस्त्यावर जो तरोटा उगवतो ना, तरोट्याचं बी गोळा करतंय आणि वाईल्ड कॉफी म्हणून विकतंय. तरोट्याचं बी साधारण मला नाही वाटत 15-20 रुपये किलोनी. फक्त त्याला गोळा करायचीच किंमत. गोळा करायचं, ते थोडंसं भाजायचं, दळायचं एक ठराविक टेम्परेचरला. त्यात तरोट्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक बारीक आणि एक मोठा. तो जो आहे ना, त्यांनी ते फक्त तेवढंच तो निवडायचा, तो मस्तपैकी त्याला थोडासा एक ओव्हन मध्ये भाजून घेतात ते, किंवा याच्यामध्ये कढईत, आणि बस दळला ना वाईल्ड कॉफी. आणि किती चालते, एक्सपोर्ट होते ती वाईल्ड कॉफी. चांगली गोष्ट. शेवग्याची पानं भरपूर आहे. याला रिलेटेड बिझनेस करणारा करू शकतो. त्याला माहिती पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे, सगळंच पाहिजे. म्हणजे हे असे जे आहेत, हे अशा व्यवसायामध्ये फक्त एवढंच आहे की नुसतं नर्सरी करून चालणार नाही. नर्सरी बरोबर आपल्याला एक त्याला असा जोडधंदा हवा की जेणेकरून त्यापासूनही काही अर्थार्जन होईल. तर हा जो विषय आहे, अर्थात ज्याला नर्सरी सुरू करायची आहे, त्याचं जर कधी त्याची इच्छा असेल आणि त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर त्याला आपण मदत करायला तयार आहे.
त्याला जी काय हवी ती मदत आपण करू शकतो. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.